गुड मॉर्निंग. चला मग रोजच्या कामाला सुरुवात करूया. आपल्याला तर माहिती आहे मी कुकिंगचा जॉब करते, तर मॉर्निंगमध्ये वॉक करत करत जात आहे दीदीकडे, जिथे मी कुकिंगचा जॉब करते. दीदी ऑफिसला जाते व ती टिफिन घेऊन जाते. तर आपल्यासोबत मी शेअर करणार आहे की आज ऑफिस टिफिनमध्ये आपण ह्या काय काय मेनू पॅक करणार आहे. तर त्याच्या अगोदर आपण देऊया दीदीला ब्रेकफास्ट. तर पहिला अगोदर चहा बनवत आहे, त्याच्यानंतर ब्रेकफास्टमध्ये मी बनवणार आहे ऑमलेट. छान असा कांदा वगैरे कापून घेतला आहे, टोमॅटो, कोथिंबीर. त्याच्यानंतर चहा आपली रेडी झाली, कपात काढून घेत आहे. एक साईड ऑमलेटसुद्धा रेडी झाला आहे. तर एक साईड मी पाणी ठेवलं होतं नूडल्ससाठी. नूडल्स आपले हक्का नूडल्स बनवत आहे, ते बॉईल होत आहे. दीदीला ब्रेकफास्ट देत आहे, चहा, 2 टोस्ट आणि ऑमलेट. तर आम्ही मैदा वगैरे नाही वापरत चिकन फ्राय करण्यासाठी. मी ओट्सची पावडर बनवून ठेवते आणि ते वेटचं हक्का नूडल्स आम्ही यूज केला आहे. दीदी कोणताही प्रकारचा मैदा वगैरे खात नाही घरी, कधीच नाही. ते चिकन फ्राय करत आहे. छान होतं असं ह्याच्यामध्ये फ्राय केलं तर, ओट्सच्या पावडरमध्ये. मैद्याच्या जागी ओट्सची पावडर यूज करतो. हेल्दी आणि टेस्टी. इथे आपले मखाना रोस्ट करून झाले. इथे नूडल्ससाठी छान कलरफुल भाज्या कापून घेतले. इथं चिकन चिल्ली यूज करते. आपल्याला तर खूप टाईम मी सांगितलं होतं की आम्ही लाईट सोया सॉस वापरतो. ब्लॅक पेपर ॲड केलं आहे आणि लाईट सोया सॉसमुळे चायनीजमध्ये जास्त कलर डार्क येत नाही आणि मॅगी क्यूब टाकल्यामुळे खूप छान टेस्ट येते चायनीजला. इथे लस्सी रेडी झाली आहे. चला मग करूया ऑफिस टिफिन पॅक. इथे मी नूडल्स पॅक केला एक टिफिनमध्ये. एक टिफिनमध्ये मी दिला आहे छान फ्रूट, ॲपल. त्याच्यानंतर दीदीच्या आईनीच बनवले होते घरी ड्रायफ्रूटचे लाडू. दीदी एकटीच राहते, तिची आई कधी आल्यावरती काही ना काही आणते, तर ड्रायफ्रूटचे लाडू आणले होते, तर ते सुद्धा पॅक केले आहे मी. छान असं एक टिफिन पॅक झाला आहे. त्याच्यानंतर लस्सी, मखाना रोस्ट केले होते स्नॅक्ससाठी आणि चिकन चिली ग्रेव्ही. असा ऑफिस टिफिन पॅक झाला आहे छानपैकी. मी दोन्ही टायमाचं एकदाच करून जाते, सकाळी 7:30-8 वाजता. तर अर्धं मी टिफिनला देते, अर्धं रात्रीसाठी ठेवते. बघू शकता गॅस वगैरे व्यवस्थित क्लीन करून डब्बे झाकण लावून ठेवून जात आहे मी नेक्स्ट जॉबवरती. तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. माझ्या इंस्टाग्राम आय डीवरती माझा यूट्यूब चॅनल मेन्शन केला आहे. माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक कमेंटमध्ये सांगा माझी रेसिपी कशी होती.